नमस्कार मंडळी. आज मी बनवलेला आहे खूप टेस्टी आणि प्रोटीन रिच टोमॅटो सोयाबीन राईस. हा राईस बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये सोयाबीन चंक्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि सोयाबीन 10 ते 15 मिनिटांसाठी त्या पाण्यामध्ये तसंच भिजत ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर ते सोयाबीन थोडं थोडं हातामध्ये घेऊन त्याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे. आता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की मी त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून घेतलेले आहेत आणि सोयाबीन आपल्याला थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता हे तेलामध्ये भाजलेले सोयाबीन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये मी परत अजून 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की मोहरी आणि जिरी टाकून घ्यायची आहे आणि मोहरी आणि जिरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 उभे चिरलेले कांदे टाकून घेतलेले आहेत. कांदा थोडासा मी परतून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या त्याच्यामध्ये टाकल्या आहेत. त्यानंतर मी टाकलेले आहेत 2 हिरव्या मिरच्या आणि आता आपल्याला ते सगळं छान परतून घ्यायचं आहे. कांदा परतून झालेला आहे आणि आता मी याच्यामध्ये 3 मीडियम साईजचे चिरून घेतलेले टोमॅटो टाकत आहे. टोमॅटो टाकून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे, चिमूटभर हिंग टाकायचं आहे. 2 चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि 1 चमचा मी धने पावडर टाकलेली आहे आणि हे सगळं थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता मी पॅनवरती झाकण ठेवत आहे आणि आपल्याला टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो शिजून झाल्यानंतर पॅनवरचं झाकण काढायचं आणि त्याच्यामध्ये आपण परतून घेतलेले सोयाबीन टाकायचे आहेत. सोयाबीन व्यवस्थित मिक्स करून झाले की शिजून घेतलेला भात आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करायचा आहे. झटपट होणारा प्रोटीन रिच आणि अतिशय टेस्टी डिनर आपला तयार झालेला आहे. अशा प्रकारचा राईस तुम्ही नक्की बनवून पहा. मला खात्री आहे तुम्हालाही खूप आवडेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार. बाय बाय.